एक छोटीच्या चुकीमुळे कुठेतरी संघ बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला भेटला. क्रिस सारखा खेळाडू बाद झाला. त्याच्यानंतर स्वतः नॉन स्ट्राईकला आले. चिरंजीव स्ट्राईकला आले. चिरंजीव कडून देखील एक मिस बॉल झाला आणि 1-4ची मॅच गमावली नारगोळी संघाने. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर पालेकोणची धावसंख्या पोहोचली ती 12 धावसंख्येवर. दुसरं संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते ते शुभम. मारा करतील ते सचिनला. यांना देखील आपण प्रीमियर लीग होती त्याच्यामध्ये गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. नक्कीच चांगले गोलंदाज आहेत. थोडेसे फिरकीचे देखील आपण यांच्या गोलंदाजीमध्ये पाहिलेली आहे. पाहूया कशा रीतीने इकडे आता गोलंदाजी हाताळतील शुभम. चला जास्त वेळ घ्यायची नाही रुपेशजी, आपल्या संघाला विनंती असेल. चालकोबा संघाने लवकर सामना चालू करायचे. शुभमचा हा स्लोवर वन, परंतु पंचांनी हात खोललेत अवांतर धावेसाठी. बीट केलं होतं बॅट्समनला, परंतु तो लेग साईडला वाईड. शुभमला कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी, कारण जेवढ्या धावसंख्या रोखता येतील तेवढा त्यांनी प्रयत्न केला तरच त्यांना संधी आहे या बलाढ्य संघासमोर. हा उंच उडलेला फटका चाला सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार. वळूया डीजेकडे, ऐकूया सुमधुर संगीत सुमितच्या माध्यमातून. रनिंग मार्कवर हा पुढचा चेंडू स्लोवर वन टाकलेला. बॅट्समॅन पुन्हा फिरवलाय आणि तो गेलाय सीमारेषा पार. षटकार. फुल पॉवरफुल फटका पाहायला भेटला आपल्याला. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. षटकार. म्हणजे कुठेतरी या गोलंदाजावर आक्रमण होताना आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू आपण पाहिला वाईट चेंडू, त्याच्यानंतर आपण पाहिला चौकार येताना पाहिला, षटकार येताना पाहिला. कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. कुठेतरी एक लाईन लेनची गरज आहे, ती कमी आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोचली आपण पाहू शकता 23 या आकड्यावरती. चला जास्त वेळ घ्यायचं नाही रुपेशजी, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक संघाला विनंती केली जाते, कारण शेवटपर्यंत आपल्याला सामने खेळवायचे आहेत. शेवटपर्यंत सामने हे 3 षटकांचे झाले तरी चालतील, परंतु तो 5 चेंडूचा एक षटक नाही झाला पाहिजे. या पद्धतीचं कुठलीही सामने होऊ नये हेच प्रार्थना असेल. पुन्हा एकदा पहा, ओ स्कूप करण्याचा प्रयत्न, स्कूप पॉवरफुल स्कूप पाहायला भेटलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स गुडगुड गुडगुड सीमारेषा पार. चौकार. धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो एक महागडा षटक, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. एक महत्वाचा षटक होता. महत्वाच्या षटकामध्येच धावा येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. कमबॅक करावा लागेल पाळेगाव संघाला. पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, मिस स्टॉक पाहायला भेटला. एक धाव पूर्ण झालेली आहे. फिल्डिंग गचाळ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला भेटली. या 2 धावेने पुन्हा धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. मोठा षटक म्हणावं लागेल, म्हणजे चांगली गोष्ट असेल सतीदेवी संघासाठी की हा चांगला षटक म्हणावा लागेल, परंतु चालकोबा संघासाठी कुठेतरी हा खराब षटक म्हणावा लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. आता एलिव्हेशन कमी, झेल होईल का? कॅच बनी, मॅच बनी. पहा 2 खेळाडूंना भेदून गेलाय चेंडू. धरणीला दान झाला. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता.
2 धावा इकडे कंप्लीट होताना पाहायला भेटलं. षटक देखील संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचली 31 या आकड्यावरती. तोपर्यंत देऊया एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपण मनीष यांचं समालोचन ऐकणार. एक गोड आवाज तुळशी गावातील सुपुत्र यांचं नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपण गोड आवाज ऐकणार आहोत. मनीषजी, काय वाटतंय या मॅच बद्दल? साळकोबा संघ 2 ओव्हरमध्ये 32 म्हणजे 31 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आता आपण पाळे संघाला पाहत आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट जे खेळत आहेत तुषार. पाहूया केतन यांचा पुढचा बॉल आणि उत्कृष्ट असा बॉल आणि त्यावर त्रिफला. नक्कीच त्रिफला डिस्ट्रॉय होताना आपल्याला पाहायला भेटत. पहिल्याच चेंडूवरती गडई बाद होताना पाहतोय. म्हणजे कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड होत होती, तिथे पार्टनरशिपला तोडताना आपल्याला हा गोलंदाज पाहायला भेटतोय. तुम्हाला या 2 षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. धावसंख्या चांगली आहे, धावसंख्या आपण पाहतोय सतीदेवी संघाची चांगली आहे, परंतु कमबॅक करावा लागेल पालेगाव संघाला. बरोबर, कमबॅक तर करावं लागेल. आता तुषारा असा एक बॅट्समन होता जो खेळपट्टीवर थांबला असता तर स्कोर अजून खूप चांगला झाला असता, परंतु त्यांच्या अपोजिट नॉन स्ट्रायकर जे आहेत सचिन माळी, हे आपल्या तालुक्यातील नावाजलेले असे बॅट्समन आहेत. तरी ते सुद्धा आपल्या या संघाची धावसंख्या पुढे वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. तर आता केतन यांचा पुढचा बॉल पाहूया. हो, नक्कीच या 2 षटकांना महत्त्व मानलं जाईल, कारण की आधीच्या 2 षटकांमध्ये बऱ्याचदा पहिला षटक रुपेश यांचं 12, दुसरा षटक आपण पाहिलं एक महागडा षटक शुभम यांचं आलं होतं. आता केतन कशा रीतीने पुढील 4 चेंडू हाताळले जातील यांच्याकडून पाहूया. नक्कीच पुढे पुन्हा एकदा आपण हो लेग ब्रेक केलेला चेंडू आपल्याला पाहिला. थोडंसं शॉर्ट ऑफ लेन चेंडू केला होता, त्यामुळे थोडंसं फलंदाजाला टायमिंग प्रॉपर करणं कुठेतरी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. सर, एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, काय म्हणाले या गोलंदाजाविषयी? उत्कृष्ट असं गोलंदाज आहे. हे गाव स्तरावर खेळत असतात, परंतु आता ही पंचक्रोशीची आपली मोठी टुर्नामेंट असल्यामुळे ते आता मुंबईसाठी आपल्या टीमसाठी मुंबईमध्ये आलेले आहेत. तरी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना ते आपण त्याला मैदानात पाहत आहोत. केतन चव्हाण. हो, नक्कीच एक्सपिरियन्स पूर्ण पणाला लावला आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय 1 धाव खर्च केलेली आहे, 1 विकेट सुद्धा आलेली आहे. पहा, फिल्डिंग सेट करताना आपण दिसतोय. आपण पाहतोय पंचकृषी क्रीडा असोसिएशन आयोजित पंचकृषी 2026. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार, चौकार. आता आहे ना, आताच्या खेळाडूंना आपण नेहमी पाहिलेलं आहे लेग साईड लेग साईड लेग साईड मारताना, परंतु एक्सपिरियन्स महत्त्वाचा असतो. तुमचे सर्वात चांगले फटके जे म्हटले जातात ना क्रिकेट जीवनामध्ये, ते कव्हर ड्राईव्ह असेल, ऑन ड्राईव्ह असेल, किंवा आपण पाहिलेला पॉईंटचा फटका असेल, या फटक्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये क्रिकेटमध्ये जास्त आत्मसात केलं जातं सर. बरोबर, आणि सचिन माळी हे सुद्धा एक ऑलराऊंडर असं व्यक्तिमत्व आहे जे 360 सुद्धा खेळू शकतात आणि आपण मैदानामध्ये त्यांची तशी बॅटिंग बघत आहोत. आणि वाईट स्वरूपात अतिरिक्त बॉल. पुन्हा एकदा पंचांनी हात समांतर करून वाईटचा इशारा दिलेला आहे, परंतु हा षटक महत्त्वपूर्ण षटक म्हणलं जाईल, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा येताना आपल्याला पाहायला भेटल्यात. चांगली गोलंदाजी अजून देखील या षटकामध्ये आपल्याला पाहण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा कमबॅक करणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा पहा, फील्ड चांगली झाली तर पाहूया काय होतंय, काय घडतोय. फेकी चुकीच्या एंडला आपल्याला पाहायला भेटली, परंतु 1 धाव कंप्लीट होताना पाहायला भेटली. या 1 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 38 या धावसंख्येवरती.
या षटकातील शेवटचा चेंडू असेल, बघूया कशा रीतीने हाताळला जायला. शेवटचा बॉल काय वाटतंय मनीष? पाहूया. केतन यांना आता एक्सपिरियन्स खूप आहे, त्यामुळे ते उत्कृष्ट असा गोलन चेंडू टाकतील अशी अपेक्षा आहे. पाहूया. आणि तशाच प्रकारे त्यांनी बॉल सुद्धा टाकलेला आहे. आणि पाहूया, त्या चेंडूवर एक धाव मिळालेली आहे आणि धावसंख्येत वाढ होताना धावसंख्या 39. नक्कीच आपण बघतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 13 धावांची सरासरी असेल. या 13 धावांचा पाठलाग करताना चाळकोबा संघ कशा रीतीने पाठलाग करेल, परंतु अजून देखील एक षटक बाकी आहे. अजून देखील एक षटक बाकी आहे. चला, जास्त टीम मीटिंग करायची नाही आहे, लगेच जायचं आहे, गोलंदाजाला पाठवायचं आहे. फलंदाज सज्ज आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 20 चेंडू टाकायचे आहेत खेळपट्टीवरती, अन्यथा तुमचा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये काढला जाईल पेनल्टी स्वरूपामध्ये. चला, विश्वजित यांना पाहतोय. तुम्हाला आता काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण की आतापर्यंत जेवढे गोलंदाज काढले, केतननी सोडला तर बाकी सर्व गोलंदाज मागडे आपल्याला पाहायला भेटले आहेत. आता विश्वजित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल पाहणं योग्य असेल. उत्कृष्ट अशी स्लोअर डिलिव्हरी होती. बॅट्समन यांना काही समजलेलं नाही. चुकी रुपेशकडून झाली. कुठेतरी स्ट्राईक चेंज होताना आपल्याला पाहायला भेटतोय. आता स्ट्राईक चेंज होणं हे देखील एक महत्वाची बाब आहे. आता स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय सचिन यांना. पाहूया सचिन आता कशा पद्धतीने फलंदाजी करतील, कारण तुम्हाला करावं लागेल. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातले 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये जवळजवळ 8 ते 10 धावा जर का तुम्ही जमवल्यात तर कुठेतरी तुम्हाला संयमी धावसंख्या पाहायला भेटेल. स्कोर कार्ड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडीशी उंची कमी पाहायला भेटली, परंतु चेंडू सरळ निघून गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषा पार, चौकार. डीजे पुढील संघ आहे तुळशी गणेशवाडी वर्सेस पाचरल. यांच्या दोन्ही कॅप्टननी कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचं आहे. आपला लवकरच टॉस उडवला जाईल या इनिंग ब्रेक नंतर. हो, नक्कीच इथे फलंदाजी आपल्याला चांगली पाहायला भेटते. आपण पाहतोय सचिन यांना. पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला चेंडू, 1 बाउन्स. पुन्हा एकदा चुकी, सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. पहा काय फलंदाजी पाहायला भेटली सचिन यांच्या बॅटीतून. 14 वरती 40 ची धावसंख्या, म्हणजे 14 चेंडू खेळले, 40 धावसंख्या त्यांची स्वतःची वैयक्तिक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. 7 चौकार आपल्याला पाहायला भेटले, खणखणीत चौकार. पुन्हा एकदा पहा, थोडासा मिस स्टॉक पाहायला भेटला, एलिव्हेशन कमी पाहायला भेटली. स्ट्राईकला येतील का? प्रयत्न असेल, प्रयत्न असेल, प्रयत्न असेल. काय होतोय, काय बिघडतोय पाहूया. चला, गडी बाद होते. पुन्हा एक संधी असेल. 41 या धावसंख्येवरती आपण सचिन यांना पाहतोय. ऋषिकेश यांना आपला विकेट गमावा लागतोय आणि आपले स्टार फलंदाज सचिन माई यांना स्ट्राईक व घेऊन येण्यासाठी ते यशस्वी झालेत. पाहूया उरलेल्या ज्या बॉलमध्ये सचिन आपल्या संघासाठी किती धावा करत आहेत. नक्कीच शेवटचा चेंडू असला तर तुम्हाला सेट बॅटरला स्ट्राईकला आणणं गरजेचं होतं, आणि स्ट्राईकला तोच बॅटर आपल्याला पाहायला भेटतोय सचिन, ज्याने 15 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी केली आहे. पाहूया पुढचा मोठा फटका येईल का या षटकातील. डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न, परंतु पहा चुकी रुपेश कडून देखील पाहायला भेटते. चुकी रुपेश कडून देखील पाहायला भेटते. आणि शेवटच्या चेंडूवरती गडी होतोय बाद. म्हणजे सचिन यांची खरोखरच चांगली इनिंग आपल्याला पाहिले. 7 कणकणीत चौकार पाहायला भेटले.
त्याच्यानंतर एक षटकार गणेशवाडी वर्सेस पाचरल यांनी दोन्ही यांच्या कप्तांनी कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचं आहे. आपला लवकरच टॉस उडवला जाईल. दोन्ही संघांना विनंती आहे, लवकरच लवकर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचं आहे. चला गणेशवाडी संघ आणि पाचरळ संघ लगेचच यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस केला जातो, तर लगेचच यायचं आहे. सन्माननीय सुजितजी गडशी सर, आपण यायचं आहे, कॉइन स्पिन करायचं आहे. तुळशी संघांमध्ये. गणेशवाडी संघाचा कर्णधार यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचं आहे. आणि पुढील सत्कार सुद्धा आपण घेणार आहोत. तरी मी जे नाव सुचवतोय त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या इथे संपर्क साधायचा आहे. सुनील घाडे, चला पाचरळ संघ लगेच यायचं आहे. राजेश तुळशी रामचंद्र गणेशवाडी संघ, किसमिरे, आपणास देखील पालेकोण, विनंती आहे, जरा त्वरा तेजस करायची आहे. सकपाळ पालेगाव, मनोज आत्माराम मोहिते पालेगाव, गुरुनाथ सकपाळ पालेगाव यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या इथे संपर्क साधायचा आहे. आणि विश्वनाथ खांबे यांनी दोन सुद्धा इथे संघांमध्ये, यायचं आहे. 2 मिनिटं थांबवतो सर. आपण पाहतोय कॉइन स्पिन होतोय, सन्माननीय सुजितजी गडशी साहेब यांच्याकडून होतोय. पाचरळ एक साइडला, दुसऱ्या साइडला आपण पाहतोय. चला पाचरळ संघ टॉस विन झालेला आहे. सर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण नक्कीच फिल्डिंगचा निर्णय घेताना तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. 30 ते 35. असा कोणता गोलंदाज असेल तुमच्या टीम मधला? पूर्ण टीम आहे का तुमची पहिली? कोणता गोलंदाज असेल, जास्त विश्वास असेल त्याच्यावरती? रोशन आहे, रोशनवरती जास्त विश्वास आहे. नक्कीच नक्कीच. आणि या नियोजनाबद्दल काय बोलाल सर? खूप चांगलं नियोजन आहे, खूप मजा येते खेळायला. नक्कीच धन्यवाद. पाचरळ संघ थोडं थांबायचं आहे, त्याच्यानंतर वळतोय गणेशवाडी तुळशी संघ यांच्याकडे. सर तुम्ही जर कॉइन स्पिन जिंकला असतात तर काय निर्णय असतं? फिल्डिंगच असते. नक्कीच आता तुमच्या अपोजिट निर्णय आलेला आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40च्या वरती. म्हणजे 40 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. आणि नियोजनाबद्दल सर काय बोलाल? आयोजन खूप सुंदरच आहे. नक्कीच सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्यापर्यंत शॉर्टकटमध्ये आलेली. तुळशी गणेशवाडी संघ एक साईडला, पाचरळ संघ, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. आणि आपण सन्मान चिन्ह देतोय. प्रथमतः पाचरळ संघाला आपण हा सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येतोय. या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला खरोखरच एक चांगलं सन्मान चिन्ह आपण पाहू शकता दिलं जाते. दोन्ही कर्णधार नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपल्यासोबत जोडले गेलेले सुजितजी गडशी साहेब यांना देखील विनंती असेल आपण स्थानबद्ध व्हायचं आहे. आणि नक्कीच वळूया सामन्याकडे, जिकडे सामना चालू आहे. एक साईडला पाळेकोण संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय सतीदेवी ब संघ. आणि आता आपण राहिलेले जे सत्कार समारंभ करणार आहोत, तर विश्वनाथ खांबे यांनी आपल्या टॉस का बॉचच्या इथे यायचं आहे. आपले कमिटीचे अध्यक्ष सुजित गडशी हे त्यांचं शाळेवर श्रीफळ देऊन सत्कार करतील. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण स्पर्धा पाहतोय पंचक्रोशी क्रीडा असोसिएशन आयोजित पंचक्रोशी चषक 2026 महासंग्राम. चला पहिला चेंडू पाहूया. पंचांनी हात समांतर करून नियम क्रमांक 22 दंडित केले गोलंदाजाला. आणि एक धाव पालेकोण संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. म्हणजे श्री गणेशा इकडे धावांचा होतोय. आणि तुम्हाला निरंतर चांगली फलंदाजी, चांगला रन रेट टिकवून तुम्हाला खेळावं लागेल जर का या सामन्यामध्ये टिकायचं असेल. नक्कीच. आणि तुषार हे उत्कृष्ट असे गोलंदाज, आणि समोर त्यांचा जे खेळत आहेत ते रुपेश, आणि हे सुद्धा एक उत्कृष्ट असे बॅट्समन. आणि गच्चालाचं क्षेत्ररक्षण पाहूया. 6 स्वरूपात षटकार. नक्कीच चुकीची झेल तुम्ही सोडली आहात. ही झेल कुठपर्यंत महागडी पडू शकते
ती नक्कीच कालांतराने माहिती पडेल, कारण की ही झेल घेणं महत्त्वाचं होतं. पालेगाव संघातील एक महत्त्वाचा आणि नामांकित खेळाडू मानला जातो रुपेश, आणि ह्याची झेल तुम्ही सोडलेत आणि चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषा पार. म्हणजे आपण पाहतोय एक चेंडूवरती 7 धावा इकडे होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा रुपेश, नो चेंडू, पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. काय होईल, काय घडेल, नक्कीच पंचांनी नो घोषित केलाय. म्हणजे या पुढील चेंडू एक सुवर्ण संधी पुन्हा असेल रुपेश यांना. आणि क्रिकेटमध्ये एक डेडलाईन आहे, कॅचेस विन द मॅचेस. परंतु उत्कृष्ट असा बॅट्समन पाले संघाचा आहे, ज्याची पहिलीच कॅच सोडलेली आहे. तरी या पुढील होणाऱ्या आपल्या ज्या षटकांमध्ये त्याचा किती इफेक्ट पडणार आहे ते आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार आहे. पाहूया तुषार कमबॅक करतील का. उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे, रुपेश यांना काही कळालं नाही. हो नक्कीच, फ्री हिट चेंडू म्हटलं तर, फ्री हिटचा बॉल म्हटलं तर तुम्हाला एक धाडस तुम्हाला मनामध्ये करणं गरजेचं असतो, कारण की शेवटी पर्याय तुम्हाला फक्त यॉर्कर आणि यॉर्कर. पुढचा चेंडू पाहूया कशा रीती हाताळला जाईल. पुन्हा एकदा पहा खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु यष्टी रक्षकाकडून चुकी होते, चुकी घडते, चुकी मोठी आहे का. हो हो हो, चुकी मोठी आहे. मोठा धक्का इकडे भेटतोय पाळेगाव संघाला. रुपेश नावाचं वादळ येतोय संपुष्टात. देऊया संधी डीजे, ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे सुमित. नक्कीच नक्कीच तुम्हाला चांगला प्रयत्न करावा लागेल. आता येणाऱ्या खेळाडूंना चांगला प्रयत्न करावा, कारण मोठा गडी तंबूच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला भेटतोय. रुपेश नावाचं वादळ होतोय संपुष्टात. म्हणजे आता जिम्मेदारी असेल ती प्रतीक आणि केतनवरती. म्हटलं धावसंख्या आपण पाहिलेली आहे, 50 धावा झाल्यात, 51 डिपेंड करायच्या आहेत. हे आपण पाहिलेलं आहे, 51 डिपेंड देखील झालेले आहेत पहिल्या मॅच मध्ये. परंतु तुम्हाला आता प्रयत्न करावा लागेल. रन रेट तुम्हाला कंटिन्यू 15च्या वरती ठेवावं लागेल सर. बरोबर. आणि रुपेश यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत प्रतीक, हे सुद्धा एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून संबोधले जातात. पाहूया काय होईल, काय घडेल. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचं अंदाज कोणी देखील लावू शकलेला नाहीये. अजून देखील चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा प्रत्येक वारंवार कुठेतरी योजना केलेली आहे की पुढे पुढे चेंडू करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. यॉर्कर लाईन आपल्याला पाहायला भेटते, थोडा चेंज ऑफ फेस पाहायला भेटतोय. त्या पद्धतीची गोलंदाजी या तुषार या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला भेटते नक्कीच. उत्कृष्ट असा मारलेला फटका केतन यांनी. पाहूया किती रन मिळत आहेत. आणि एकच धावा मिळत आहेत. एक धावेवर धावसंख्येत वाढ 9. जिंकण्यासाठी 15 बॉलमध्ये 42 रनाची आवश्यकता चालकोबा पाले या संघाला. हो नक्कीच, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 14 ही सरासरी गुंतवावी लागेल. म्हणजे प्रत्येक 5 चेंडूला 14 धावा आले येणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं तर फक्त बॅट आणि बॉलचं नाही, तर कॅल्क्युलेशन क्रिकेट देखील तुम्हाला खेळावं लागेल. तुम्हाला किती चेंडूमध्ये किती धावा करायच्या आहेत, तुम्हाला किती चेंडूमध्ये किती धावांवरती थांबवायचं आहे, हे प्रत्येक गोलंदाजाला माहिती असणं गरजेचं असतं. तर प्रत्येक चेंडूवरती किती धावा करायच्या आहेत हे प्रत्येक गोलंदाजाला माहिती असणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं देखील इकडे महत्त्वाचं असतो. तर पाहूया तो क्रिकेट होईल का. इकडे एक साईडला चालकोबा संघ, तर दुसऱ्या साईडला आपण सतीदेवी संघ, या दोन संघांमध्ये बॅटल आपण पाहतोय. पाहूया केतन आपल्या संघाला किती रन या ओव्हरमध्ये मारून दाखवतात ते पाहण्यासाठी आपण पुढचा बॉल आणि 1 रन. उत्कृष्ट अशी लाईन लेंथनी बॉलिंग करताना ऋषभ. हो नक्कीच, प्रत्येक गोलंदाजाला मला वाटते कर्णधाराने आखलेली गोष्ट आहे की तुम्ही जे प्लॅन आपला असतो, ABCD प्लॅन असतो, त्या प्लॅनप्रमाणेच तुम्ही गोलंदाजी करा. प्रत्येक बॉलला तुम्ही ऑफ साईडला ठेवा, यॉर्कर करा, वेगवान ठेवा, आणि तीच गोलंदाजी आपल्याला या संघाकडून पाहायला भेटते. आणि क्षेत्ररक्षण बनणार तर क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहू शकता. प्रत्येक ज्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटतोय.
ऋषभ हे अशी कंजूस गोलंदाजी करत आहेत जे बॅट्समनला हात खोलण्यासाठी संधी सुद्धा देत नाहीयेत. त्यामुळे 2 बॉलवर 2 रन आलेले आहेत. आणि पुढचा बॉल पाहूया ऋषभ यांचा. केतन यांना आणि वाईट स्वरूपात एक अतिरिक्त धावा येताना धावसंख्येत वाढ. हो, धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 11 या आकड्यावरती. अजून देखील तुम्हाला संधी आहे, नामी संधी आहे, म्हणजे या येणाऱ्या मला वाटते सॉरी 12 झालेले आहेत. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये तुम्हाला 3 ते 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर का एखाद 2 फटके मोठे आले तर तुम्ही मॅच मध्ये ऑन राहू शकता. पुन्हा एकदा पंच हात समांतर, नियम क्रमांक 22, दंडित केलंय गोलंदाजाला, वाईटचा इशारा आलाय, एक धाव वाढलेली आहे 13 धावसंख्येला जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. आता तुम्हाला कुठेतरी चांगली संधी आहे, आता संधी आहे, नामी संधी आहे. प्रयत्न करा, प्रयत्न करा. तुम्हाला 100% बॅटिंग करावी लागेल, 100% बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चांगले फटके एक्झिक्यूट करावे लागतील. नक्कीच ऋषभ यांनी 2 बॉल खूप चांगले सुंदर असे टाकले होते, परंतु 2 बॉल त्यांनी अतिरिक्त सुद्धा टाकलेले आहेत. पाहूया पुढचा बॉल कशा प्रकारे टाकत आहेत. आणि नक्कीच फटका चांगला सजवलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू कार्पेट पद्धतीने सरळ निघून गेलाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. पंचांनी नोचा देखील इशारा दिलाय, म्हणजे सोने पे सुहागा. 5 धावा येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि संघाची वाढती धावसंख्या 18. एक बाद 18. पुढील बॉल ऋषभ यांचा आणि पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. गोलंदाजांना काही लाईन बिघडल्यासारखं त्यांचं झालेलं आहे. 2 बॉल खूप सुंदर असे टाकले होते, परंतु पुढील 4 बॉल अतिरिक्त धाव्या स्वरूपात. 13 चेंडू 32, 13 चेंडू 32. म्हणजे तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती एखाद 2 फटके मोठे मारणे गरजेचं आहे. फ्रीचा चेंडू असेल, पाहूया कशा रीत्या हाताला जाईल. काय फटका सजवलाय, सरळ चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता मॅच ऑन झाले, आता मॅच ऑन झाले. आता दोन्ही साईडला धगधग धगधग वाढलेली आहे. नक्कीच आता एक साईडला पालेगाव संघ देखील खुश आहे या षटकाराने, तर दुसऱ्या साईडला कुठेतरी नर्वस संघ आपल्याला सतीदेवी ब संघ देखील पाहायला भेटतोय. केतन यांच्यामध्ये ती क्षमता आहे की जे आता रन्स गरज आहे जे संघाला ते पूर्ण पार सुद्धा पाडू शकतात. तसंच आता आपल्याला जो षटकार पाहायला मिळाला आहे, पाहूया पुढील बॉलवर ते काय करत आहेत. पुन्हा एकदा पायावर आदळलेला चेंडू पहा. हो हो, पुन्हा एकदा फेकी फेकी फेकी, चांगली फेकी पाहायला भेटली, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटलं. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय स्ट्राईक चेंज होताना आपल्याला पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 26 या आकड्यावरती. म्हणजे पहा आता आता 25 धावांची गरज असेल तुम्हाला. मोठे फटके मोठे फटके, अजून एखादा मोठा फटका आला तर कलाट येऊ शकते या सामन्याला. काय होईल काय घडे. फुल टॉस चेंडू, त्याला फुल टर्न करून टाकलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, षटकार. डीजे
गोलंदाजी करताना चालकोबा पाले संघ. आणि मी म्हटलं होतं प्रतीक हे सुद्धा एक हार्ड हिटर म्हणून संबोधले जातात आणि त्यांनी त्यांची जी पूर्ण कामगिरी पार केलेली आहे. एक षटकार मारून धावसंख्येत वाढ करून दिलेली आहे. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत सचिन. नक्कीच नक्कीच सचिन, आपण शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाहायला भेटला, त्याच्यावरती देखील एक धाव आलेली आहे. आता पहा समीकरण थोडंसं वेगळं जाऊन पोचलंय. 9 चेंडू 18 धावा, 9 चेंडू 18 धावा, म्हणजे 9 चेंडू मध्ये जर का 3 षटकार आले चालकोबा संघ विजयी, सरळ विजय. कारण 2 षटकार आलेले आहेत, 3 षटकारांची गरज आहे. सेट बॅटर अजून देखील क्रीज वरती आहेत. पहा आलाय, तो आलाय, परंतु पाहूया काय होतोय, काय घडतोय. तो गेलाय, बाद देखील झालाय. डीजे धन्यवाद धन्यवाद. आलाय तो पाळेगावचा स्टार खेळाडू ब्रजेश आलाय. आता याच्यावर दावेदारी असेल, याच्यावर दावेदारी असेल. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहणार आहोत. म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 3 मॅच संपल्या असतील, पहिला लेफ्टी बॅटर आपल्याला पाहायला दिसतोय. आपण टेनिस क्रिकेटमध्ये एक भावेश पवार बघतो आणि हा आपल्या पंचकृषीचा प्रजेश पवार. पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. संघासाठी काय करत आहेत म्हणजे तुम्हाला हा सामना ऑन झालेला सामना जिंकवूनच द्यायचंय. तुम्हाला 3 मोठे फटके मारायचे. 3 मोठे फटक्यानुसार तुम्ही डायरेक्ट सामना ऑन करू शकता, विजयी होऊ शकता. प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. आता आता कुठेतरी रनरेट पद्धतीने खेळावं लागेल. संयमी खेळून तुम्हाला इकडे आलाय. हो, त्रिफला डिस्ट्रॉय, गडी बाद. म्हणजे पाहिला तर तुमच्या पंचक्रोशीचा भावेश पवार होतोय बाद. डीजे उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे सचिन माई यांनी आणि त्यांच्या बॉलिंग मधून त्यांचा एक्सपिरियन्स सुद्धा दिसत आहे आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी. आणि प्रजेश यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत सागर. होतं ना ते सगळं. नक्कीच दांडी गुल, पॉवरफुल. पवार ब्रदर्स बॅक टू द पवेलियन. नक्कीच या सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे, रंगत वाढलेली आहे. म्हणजे सतीदेवी संघाने परत कमबॅक केलेला आहे. पहा, या आधीच्या षटकामध्ये कमबॅक केला होता पाळेगाव संघाने, आता कमबॅक केलाय सतीदेवी संघाने. आता दोन्ही संघांना कमबॅक जर का करायचं असेल तर एका संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि एका संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट असा बॉल टाकताना सचिन माई. सागर यांना काही समजलेलं नाहीये. याचे षटकातील शेवटचा चेंडू पाहूया कशा रीते. हो, पुन्हा एकदा यू मिस, आय विल डेफिनेटली हिट असं असतो, परंतु यू मिस झाल्यानंतर यष्टी रक्षकाकडून कोणतीही चुकी होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. आता शेवटचा षटक असेल आणि शेवटच्या षटकानंतर जिंकण्यासाठी गरज. या षटकामध्ये पहा, हा षटक महत्वाचा षटक मला वाटतंय या षटकाने जिंकवून दिलाय. मला वाटतंय या जर का हा सामना सतीदेवी संघ जिंकला तर सचिन यांनी जिंकवून दिलेला सामना म्हणावा लागेल. या षटकात आपल्याला 3 विकेट देखील पाहायला भेटत आहेत आणि 1 धाव फक्त खर्च केलेली आहे. आता शेवटच्या 5 चेंडूमध्ये किती धावा असतील? 18. म्हणजे अजून देखील समीकरण 3 षटकारांचं आहे. फुल पॉवरफुल तुम्हाला खेळावं लागेल, फुल पॉवरफुल तुम्हाला खेळावं लागेल. नक्कीच. आणि केतन जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत आपण लास्ट बॉल पर्यंत ही मॅच रंगतदार होणार हे नक्कीच पाहू शकतो. आणि विनायक हे आता बॉलिंग साठी आलेले आहेत. पाहूया केतन आता त्यांच्या बॉलिंग वर काय करत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती एखादा षटकार आला किंवा पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर कुठेतरी फलंदाजी संघ कमबॅक करू शकते. परंतु एखादा 2 चेंडू निर्धाव आले तर समजावं. ओ, पंच वळलेत, हात समांतर. अजून एक संधी,
अजून एक संधी 5 मध्ये 17. तुम्ही जर बा- असेच अतिरिक्त धावा दिल्यात तर चालकोबा संघाला ते खूप इझी होऊन जाणार आहे चेस. परंतु सुंदर अशी जर गोलंदाजी कराल तर ते तुमच्या टीमसाठी खूप फायद्याचे असणार आहे. आणि पंचांनी नो घोषित केलाय, म्हणजे पहा पुन्हा एकदा सोने पे सुहागा, पुन्हा एकदा सुवर्ण संधी, पुन्हा एकदा बंपर लॉटरी तुमच्यासाठी चालू आहे. तुम्हाला पुन्हा लक्षात ठेवायचं आहे, या षटकातला अजूनपर्यंत एकही चेंडू झालेला नाहीये. या षटकातला एकही चेंडू झालेला नाही. जिंकण्यासाठी अजून देखील 16 धावांची गरज. आणि चालकोबा पाले संघाच्या डगआउटमध्ये जे चेहरे नाराज दिसत होते ते या 2 बॉल नंतर त्यांच्या तोंडावर सुद्धा खूप खुशी दिसत आहेत. केतन यांना ते साध्य करून दाखवायचं आहे की मी जोपर्यंत ग्राउंडवर आहे तोपर्यंत मी जिंकून मॅच देऊ शकतो. 5 मध्ये 16. इकडे पाहू शकता रुपेशजी यांच्यामध्ये थोडीशी गडबड गोंधळ इकडे चालू आहे पाळेगाव संघामध्ये. नक्कीच सामना ऑन आहे, सामना दोन्ही संघांसाठी ऑन आहे. कारण आपण पाहतोय सामना पंचक्रोशी चषक 2026 कोण होणार मानकरी. अरे कोण होणार ते पाहण्यासाठी मॅच जिंकणं महत्वाचं आहे. मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला या काबड कष्ट करावा लागेल. तुम्हाला कष्ट एक पूर्ण तुम्हाला एनर्जी आता या 5 चेंडूमध्ये एकजूट करून तुम्हाला 3 चांगले मोठे फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. पाहूया काय होतंय काय घडतंय. थोडंसं रनिंग मध्ये थोडीशी प्रॉब्लेम पाहायला भेटते, कुठेतरी दडपण दडपण आपल्याला पाहायला भेटतोय. काय होईल काय घडेल पाहूया. एखादा फुल टॉस चेंडू, एखादा षटकार, एखादा फुल टॉस चेंडू, एखादा खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. अरे रे रे, इथे कुठेतरी चुकी आपल्याला पाहायला भेटली. आता 4 मध्ये 15, 4 मध्ये 15. परंतु तुम्हाला आता आहे ना एखादा मोठा फटका करावा लागेल. या 4 मध्ये एखादा मोठा फटका करावा लागेल. जर एखादा फटका मोठा आला त्याच्यामध्ये तुमचा मनोबल वाढेल आणि त्या मनोबलाने त्या 3 चेंडूमध्ये अजून 2 फटके मोठे येतील. परंतु तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. पंच वळलेत, पंच वळलेत. पंचांनी इकडे वाईटचा इशारा केलाय. समांतर हात, एक एक्स्ट्रा धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले 37. नशिबाची साथ आहे पालेगाव संघाला. पालेगाव संघाला वारंवार नशिबाची साथ आहे. पण तुम्हाला थोडीशी फलंदाजी सुधारावी लागेल. कुठेतरी चांगले फटके, कुठेतरी चांगले फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रनिंग मध्ये चुकी होताना आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहू शकता रुपेशजी यांना बॉटल घेऊन बाहेरून सांगतायत, भाई मारा खेळा, तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मारा केलाय, चेंडू सरळ निघून गेलाय. सी मा रे शा पार, चौकार. षटकार. नक्कीच काय फटका सजवा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आपल्याला पाहायला भेटला, चुकीचा चेंडू पाहायला भेटला. त्याच्यावरती टायमिंग प्रॉपर आणि काय फटका, सरळ चेंडूला भिरकावून लावलं सीमा रेषा पार. आता समीकरण चेंज. मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका जर का आला तर समीकरण बदलेल. आता तुम्हाला करायचं आहे 3 मध्ये 8. आता कोण कोणाची लावेल वाट बघणं आपल्याला समोर आहे. आपण पाहतोय पंचक्रोशी चषक 2026चा महासंग्राम. 3-8. सुजितजी 3-8. सर्वांच्या मनामध्ये धडधडी वाढलेली आहे. एक साईडला रुपेशजी आपण पाहतोय, प्रजेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा चुकी, चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षण गचाळ, चेंडू वन बाउन्स सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार, चौकार. डीजे
पण पहा मी बोललेलो की एखादा मोठा पटका आला त्याच्यानंतर मनोबल जास्त वाढेल, मनोबल जास्त वाढलं चौकार आला. आता पहा मॅच संपवून यायची या दोन फलंदाजांना, कारण तुम्ही आता एवढ्या जवळ मॅच आणलेली आहे, म्हणजे 2 वर 4, 2 चेंडू 4 धावांवर मॅच गेलं. लक्षात ठेवायचं, जिंकल्यानंतर कोणी आतमध्ये जायचं नाही, पेनल्टी स्वरूपाला तुम्हाला जावं लागेल नियमानुसार. लक्षात ठेवायचंय 2 वरती 4, 2 वरती 4 सामना. जर का सामना आवडला असेल, पुन्हा एकदा शॉट आपल्या चेंडू, चेंडूला भिरकावून लावलंय, सीमा रेषा पार, षटकार डीजे. हे आलेत का? हे शेवटचे घेऊ.